कार्बन कंपाऊंडमधला शेवटचा पॉईंट आहे मायक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. या पॉईंटमध्ये आपल्याला मायक्रोमॉलिक्युल्स म्हणजे काय, त्याच्यानंतर मायक्रोमॉलिक्युल्सचे जे टाईप आहेत, नॅचरल असतील किंवा मॅनमेड असतील, त्याचा स्टडी करायचा आहे. कॅन यू टेलमध्ये 2 क्वेश्चन विचारलेले. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये तुम्हाला विचारले, जे आपण फूडस्टफ खातो त्या फूडस्टफमध्ये आपल्याला नेमके कोणते न्यूट्रियंट्स असतात किंवा जे केमिकल नाव आहे न्यूट्रियंटचं ते आपल्याला विचारलेले आहे. तर पहा, याच्यापासून आपल्याला अल्फा ॲमिनो ॲसिड मिळतं. अल्फा ॲमिनो ॲसिड लक्षात ठेवा. जे आपण न्यूट्रियंट किंवा फूडस्टफ खातो त्यांच्या न्यूट्रियंट्समध्ये जो महत्त्वाचा घटक असतो तो असतो अल्फा ॲमिनो ॲसिड. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन विचारला आहे की जे आपण सबस्टन्स यूज करतो त्याच्यामध्ये कोणते कोणतं केमिकल सबस्टन्स असतं. आपण क्लॉथ्स यूज करतो, फर्निचर यूज करतो, इलॅस्टिक ऑब्जेक्ट आहेत, यांच्यामध्ये नेमकं कोणता केमिकल सबस्टन्स असतो ते आपल्याला विचारलेले. पहा, याच्यामध्ये महत्त्वाचा जो सेल्युलोज आहे. आता आपल्याला माहिती आहे जे प्लांट सेल आहेत, या प्लांट सेलपासूनच आपण क्लॉथ्स तयार करतो किंवा प्लांटपासून क्लॉथ तयार करतो, फर्निचरसुद्धा प्लांटपासूनच तयार होतं. मग प्लांट सेलमध्ये जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे सेल्युलोज. पहा, आलं लक्षात. मग त्याच्यापासूनच आपण हे करतो. आणि इलॅस्टिक ऑब्जेक्टचं जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे नेचरमध्ये सापडणारा जो इलॅस्टिक ऑब्जेक्ट आहे तो आहे रबर. म्हणजे हे सगळे काय येतं, अल्फा ॲमिनो ॲसिड असतील किंवा सेल्युलोज असतील किंवा रबर असेल, हे सगळे काय येतं कार्बनचे कंपाऊंड आहेत. आपल्याला माहिती आहे कारण जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रत्येक कार्बन कंपाऊंड असतो. आपल्याला हेच पाहायचं की मायक्रोमॉलिक्यूल म्हणजे नेमकं काय असतं. पहा, मायक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय. पहा, आपण पाहिलं या चॅप्टरमध्ये स्टार्टिंगला की आपल्याला जो कार्बन कंपाऊंडचा नंबर माहिती आहे तो किती आहे, अबाउट 10 मिलियन एवढा. म्हणजे खूप सारे काय येतं कार्बन कंपाऊंड आहेत. आणि यांची जी रेंज आहे मॉलिक्युलर मास म्हणतो आपण त्यांचं, ते मॉलिक्युलर मास 10⁻⁴ to 10⁻12 याच्यामध्ये व्हॅरी करतं. म्हणजे खूप मोठे आपल्याला कार्बन कंपाऊंड किंवा कार्बनचे मॉलिक्यूल आपल्याला सापडतात. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये जे कार्बनचे कंपाऊंड आपल्याला सापडतात त्याच्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट ॲटम असतात कार्बनचे, आलं लक्षात, ते खूप जास्त प्रमाणात असतात. म्हणून आपल्याला एक जायंट कार्बन मॉलिक्यूल मिळतो. म्हणजे लक्षात ठेवा, जे कार्बन कंपाऊंड आपल्याला मिळतात त्या कार्बन कंपाऊंडमध्ये कार्बनचा जो नंबर असतो, कार्बन ॲटमचा जो नंबर असतो तो खूप जास्त असतो. त्याच्यामुळे आपल्याला एक मोठा कार्बनचा मॉलिक्यूल मिळतो. हा मॉलिक्यूल जो आहे तो हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ ॲटम, याला तुम्ही लाख म्हटलं तरी चालेल, लॅक म्हटलं तरी चालेल, डायरेक्ट हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ ॲटम म्हणण्यापेक्षा लॅक ऑफ ॲटम्स यांच्यापासून बनलेला असतो. यालाच काय म्हणतो आपण, मायक्रोमॉलिक्यूल असं म्हणतो. आता मायक्रोमॉलिक्यूलची डेफिनेशन व्यवस्थित पहा. इथपासून इथपर्यंतची डेफिनेशन आहे. मायक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय, जो जायंट कार्बन मॉलिक्यूल तयार होतो. जायंट म्हणजे काय, खूप मोठा कार्बन मॉलिक्यूल तयार होतो. कशापासून तयार होतो, हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स किंवा लॅक ऑफ ॲटम्स आर कॉल्ड मायक्रोमॉलिक्यूल्स. म्हणजे जो मोठा कार्बन मॉलिक्यूल तयार होतो कितीतरी लाख ॲटमपासून, त्याला काय म्हणतात, मायक्रोमॉलिक्यूल असं म्हणतात. ही झाली मायक्रोमॉलिक्यूलची डेफिनेशन. आता पहा, त्याचे 2 टाईप आहेत. पहा, एक नॅचरल आणि दुसरा मॅनमेड. जे मायक्रोमॉलिक्यूल्स असतात ते 2 टाईपचे असतात. एक नेचरमध्ये सापडणार त्याला आपण नॅचरल मायक्रोमॉलिक्यूल असं म्हणतो, आणि जे आपण बनवलेले तर मॅनमेड आहेत, सिंथेटिक आहेत, त्यांना आपण मॅनमेड मायक्रोमॉलिक्यूल्स असं म्हणतो. पहा, आता हे जे मायक्रोमॉलिक्यूल्स आहेत हे ज्या टाईपच्या कंपाऊंडपासून तयार होतात. आता आपण पुढे पाहूया की मायक्रोमॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये एका टाईपचा कंपाऊंड काय होतो, रिपीट होतो, सारखा रिपीट होतो. तो जो कंपाऊंड आहे त्याला काय म्हणायचं, पॉलिमर्स असं म्हणायचं. आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर, जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण पॉलिइथिलीनचं एक्झाम्पल घेऊ. पहा, पॉलिइथिलीन जो आहे, या पॉलिइथिलीन हा जो मायक्रोमॉलिक्यूल आहे तो एक आपण मॉलिक्यूल घेतला, कोणता, CH2 डबल बॉन्ड CH2. हाच मॉलिक्यूल काय होणार आहे, त्याच्यामध्ये परत रिपीट होणार आहे, आणि हा रिपीट होऊन एक मोठा आपल्याला काय मिळणार आहे, मॉलिक्यूल मिळणार आहे. आलं लक्षात. मग हा जो CH2 डबल बॉन्ड CH2 याला काय म्हणतो आपण, इथिलीन. हा जो आहे याला या मायक्रोमॉलिक्यूलचा काय म्हणायचा, पॉलिमर असं म्हणायचं. कारण हाच मॉलिक्यूल रिपीट होऊन काय मिळणार आहे आपल्याला, मायक्रोमॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल पाहायचं झालं तर पहा, CH2 इथं सिंगल बॉन्ड, परत काय होणार आहे CH2. आता याच्यामधला हा जो बॉन्ड आहे हा ब्रेक होतो, इकडे एक बॉन्ड तयार होतो, इकडे एक बॉन्ड तयार होतो, आणि परत काय होणार आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2, परत इकडे काय CH2 सिंगल बॉन्ड CH2. असे जे आपण पाहिलं इथिलीनचे जे आहेत ॲटम, असे लाखो ॲटम काय होणार आहे, ते एकत्र येणार आहेत, आणि ते एकत्र आल्याच्या नंतर आपल्याला मायक्रोमॉलिक्यूल मिळणार आहे. मग ज्याचे लाखो ॲटम एकत्र येतात, मॉलिक्यूल एकत्र येतात, आता हे काय इथिलीन, याचे काय झालं, हाच रिपीट होऊन काय झाला, एक मोठा मायक्रोमॉलिक्यूल तयार झाला. मग जो कंपाऊंड याच्यामध्ये काय होतो, रिपीट होतो, कशामध्ये, मायक्रोमॉलिक्यूलमध्ये, त्याला काय म्हणायचं, पॉलिमर असं म्हणायचं. या 2 डेफिनेशन आहेत. पहा,
पहिली डेफिनेशन पाहिली आपण मायक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय. मायक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय, एक जायंट मोठा कार्बन मॉलिक्यूल तयार होतो. कशापासून तयार होतो, हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ ॲटम किंवा लॅक ऑफ ॲटम, त्याला काय म्हणायचं, मायक्रोमॉलिक्यूल असं म्हणायचं. ते ज्याच्यापासून तयार होतात, ज्या कंपाऊंडपासून तयार होतात, म्हणजे हे एक कंपाऊंड आहे, याच्यापासून जर मायक्रोमॉलिक्यूल तयार झाले तर या कंपाऊंडला काय म्हणतो आपण, पॉलिमर्स असं म्हणतो. आता मी सांगितलं मायक्रोमॉलिक्यूल जे आहेत ते मायक्रोमॉलिक्यूल्स दोन टाईपचे असतात. पहिला जो असतो तो असतो नॅचरल मायक्रोमॉलिक्यूल्स आणि दुसरा असतो मॅनमेड मायक्रोमॉलिक्यूल्स. आता नॅचरल मायक्रोमॉलिक्यूल्स जे आहेत ते नेमके काय आहेत, मायक्रोमॉलिक्यूल्स जे आहेत ते काय आहेत पहा, इथं सांगितलेलं येतं पॉलिसॅकराइड्स, त्याच्यानंतर प्रोटीन्स, त्याच्यानंतर न्यूक्लिक ॲसिड. हे जे येतं हे महत्त्वाचे आहेत पहा मायक्रोमॉलिक्यूल्स. का, आता हे जे आहे मायक्रोमॉलिक्यूल्स हे महत्त्वाचे काय आहेत, कारण लिव्हिंग वर्ल्ड जे आहे हे आपण यांच्याशिवाय इमॅजिन करू शकत नाही. हे जे मायक्रोमॉलिक्यूल्स आहेत यांच्याशिवाय आपण इमॅजिन करू शकत नाही. जर न्यूक्लिक ॲसिड नसतं, प्रोटीन नसतं किंवा पॉलिसॅकराइड नसतं तर लिव्हिंग वर्ल्डच नसतं. त्याच्यामुळे हे एक महत्त्वाचे आहेत. मग तुम्हाला जर विचारलं नॅचरल मायक्रोमॉलिक्यूल्स विचारले तर याच्यामध्ये फर्स्ट कोणते लिहिताल, पॉलिसॅकराइड्स, त्याच्यानंतर प्रोटीन्स, त्याच्यानंतर न्यूक्लिक ॲसिड. आलं लक्षात. म्हणून यांना काय म्हणतो आपण, सपोर्टिंग पिलर म्हणतो, कशाचे, लिव्हिंग वर्ल्डचे. आता यांच्यापासून काय काय मिळतं आपल्याला, वी गेट फूड, अन्न मिळतं, क्लोथिंग, शेल्टर, निवारा. त्याच्यानंतर पॉलिसॅकराइड याच्यापासून मिळतं आपल्याला, म्हणजे फूड, क्लोथिंग आणि शेल्टर जे आहेत हे कशापासून मिळतं आपल्याला, पॉलिसॅकराइड्सपासून मिळतं. नेमली त्याचं नाव काय, स्टार्च आणि सेल्युलोज. आपण आत्ताच पाहिलं स्टार्च आणि सेल्युलोज. मी सेल्युलोजचं सांगितलं, जे आपण क्लॉथ्स वगैरे तयार करतो प्लांटपासून तयार करतो, आणि प्लांटमध्ये मेनली काय असतो, सेल्युलोज. म्हणजेच हे जे नॅचरल मायक्रोमॉलिक्यूल्स जे आहेत त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्याच्यानंतर पहा आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन्स असतात, प्रोटीन कन्स्टिट्युएंट असतात, याच्यामध्ये पहा काय असतं, नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल्स असतात. याच्यामध्ये महत्त्वाचं कोणतं आहे, न्यूक्लिक ॲसिड. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ॲनिमल आहेत त्यांच्यामध्ये जे सेल असतात, सेलमध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तो कोणता आहे, न्यूक्लिक ॲसिड. आता हा आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलं न्यूक्लिक ॲसिड काय काय कंट्रोल करतो, हेरिडिटी कंट्रोल करतो. त्याच्यानंतर पहा जे जेनेटिक कॅरेक्टर असतात ते सुद्धा काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. हे सगळं कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, न्यूक्लिक ॲसिड करतं. आणि शेवटचा जो आहे पहा नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल्स, हा आहे रबर. रबरची यूज सगळ्यांना माहिती आहे. आता हा नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल्स आहे पहा. म्हणजे तुम्हाला सांगता येईल नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल्समध्ये की पॉलिसॅकराइड्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड हे काय तर सपोर्टिंग पिलर आहेत कायचे, लिव्हिंग वर्ल्डचे. आलं लक्षात. यांच्यापासून आपल्याला काय काय मिळतं, फूड मिळतं, क्लोथिंग मिळतं, शेल्टर मिळतं. कशापासून, पॉलिसॅकराइडपासून. आलं लक्षात. स्टार्च आणि सेल्युलोज, आलं लक्षात, यांच्यापासून. त्याच्यानंतर प्रोटीन जे आहेत, ह्या प्रोटीन आपलं बनलं जातं. याच्यामध्ये काय असतं, ॲनिमल बॉडीमध्ये सगळ्यात जास्त जे प्रोटीन सापडतं ते पण काय येतं, नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल्स आहेत. आता आपल्या सेलमध्ये जे न्यूक्लिक ॲसिड असतं हे सुद्धा काय आहे, नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल्स आहेत. म्हणजेच नॅचरल जर मॅक्रोमॉलिक्यूल्स नसते तर लिव्हिंग वर्ल्ड नसतं, असं आपण थोडक्यात सांगू शकतो. आणि लास्टमध्ये पहा रबर जो आहे, हा रबर सुद्धा काय आहे, एक नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल्स आहे. त्याच्यानंतर पहा मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल्स. आता याच्यामध्ये मॅनमेड आपण बनवलेले. आता रबरचं जे प्रोडक्शन होतं ते नॅचरली होतं, आलं लक्षात. म्हणजे ते जे आपली नीड आहे, गरज आहे, ते भागू शकतं का, नाही आहे. मग त्याला रिप्लेस करण्यासाठी, रबरला रिप्लेस करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये काय करण्यात आले, वेगवेगळे इन्व्हेन्शन करण्यात आले की आपण काय करू शकतो, रबर आणि सिल्क, आपल्याला माहिती जे नॅचरल फायबर्स आहेत हे दोनच यूज करतो आपण, रबर, सिल्क असेल किंवा कॉटन असेल. हे जे दोन आहेत किंवा तीन आहेत यांना रिप्लेस करण्यासाठी आपल्याला माहिती आहे आता पॉप्युलेशन खूप वाढलेले आहे. पॉप्युलेशन इन्क्रीज झालं तसं जे डिमांड आहे ती इन्क्रीज झाली, आणि डिमांड इन्क्रीज झाली, आपल्याकडे जे अवेलेबल रबर आहे किंवा सिल्क आहे किंवा कॉटन म्हणून ते त्यांची नीड भागवण्यासाठी सक्षम नव्हतं. मग त्याच्यामुळे काय केलं, लॅबोरेटरीमध्ये यांना अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करण्यात आले. आता हे जे अल्टरनेटिव्ह आहेत कशाला, रबरला आणि सिल्कला, यालाच काय म्हणतो आपण, मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल. हे कशामध्ये तयार करण्यात आले पहा, लॅबोरेटरीमध्ये आणि फॅक्टरीमध्ये पहा तयार करण्यात आले. म्हणजे हे आपण इन्व्हेंट केलेले. मग लक्षात ठेवायचं मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल्समध्ये काय सांगताल की रबर, सिल्क असेल यांना अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी जे इन्व्हेन्शन करण्यात आले, जे इन्व्हेन्शन, त्यांना काय म्हणायचं, मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल. आता पहा टुडे मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल्स आर इन यूज एव्हरी वॉक ऑफ लाईफ. तुम्ही पहा प्रत्येक ठिकाणी मॅनमेड काय केलं जातात, जे मॅक्रोमॉलिक्यूल्स आहेत त्यांचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल पहा मॅनमेड फायबर विच हॅव स्ट्रेथ अलॉंग द लेंथ सिमिलर टू नॅचरल फायबर कॉटन. मी सांगितलं कॉटन सारखाच आपण काय केला, नॅचरल जो मॅक्रोमॉलिक्यूल होता त्याच्यासारखा काय केला, मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल्स तयार केला. जशी कॉटनची स्ट्रेंथ असते, कॉटनच्या फायबरची जशी स्ट्रेंथ असते तशी स्ट्रेंथ काय आपल्या मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूलची. तर त्याच्यानंतर ऊल असेल किंवा सिल्क असेल याच्यासारखेच काय केलेले आहेत आपण, सिंथेटिक जे फायबर्स आहेत ते फायबर्स तयार केलेत. कशापासून, मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल्सपासून. त्याच्यानंतर पहा इलॅस्टोमर्स.
इलॅस्टोमर जे आहेत हे इलॅस्टिक प्रॉपर्टी असते यांना. इलॅस्टोमरला तुम्हाला विचारलं जाईल रबरला रिप्लेस करण्यासाठी आपण कोणता मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स बनवला, तर इलॅस्टोमर जे आहेत यांना इलॅस्टिक प्रॉपर्टी असते. या इलॅस्टिक प्रॉपर्टीमुळे आपण याला रबरला काय केलं, रिप्लेस केलं इलॅस्टोमरने. त्याच्यानंतर प्लास्टिक जे आहे, आता प्लास्टिक सगळ्यांना माहिती आहे, सगळे आपण काय करतो, यूज करतोय. प्लास्टिकचे जे सगळे टाईपचे आर्टिकल आहेत, शीट्स आहेत, पाईप्स आहेत, सरफेस कोटिंग आहे, हे सगळं काय मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्सचं काय एक्झाम्पल आहे. म्हणजे लक्षात ठेवा जे नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स आपल्याला मिळत होते त्यांचा किंवा त्यांना रिप्लेस करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये आपण काय केले, जे मॅक्रोमॉलिक्युल्स बनवले त्यांना काय म्हणायचं, मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स. याच्यामध्ये तुम्ही काय काय लिहू शकता, इलॅस्टोमर्स लिहू शकता, प्लास्टिक लिहू शकता, त्याच्यानंतर काय लिहू शकता, PVC वगैरे बरेच आहेत याच्यामध्ये, जेवढे लिहायचे तेवढे लिहू शकता. आलं लक्षात. द स्ट्रक्चर ऑफ अ नॅचरल अँड मॅनमेड मायक्रोमॉलिक्युल्स इज फॉर्म बाय जॉईनिंग सेव्हरल स्मॉल युनिट्स इन अ रेग्युलर मॅनर. मी सांगितलं आपण जे मॅक्रोमॉलिक्युल्स तयार करतो या मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये काय केलं जातं, एक स्मॉल युनिट जो असतो तो रेग्युलर काय केला जातो, रिपीट केला जातो. मी सांगितलं इथं इथिलीन जो आहे हा काय रिपीट केल्याच्या नंतर आपल्याला पॉलिइथिलीन हा काय मिळाला, मायक्रोमॉलिक्युल मिळाला. म्हणजे इथिलीन त्याच्यामध्ये काय झाला, रिपीट झाला. आलं लक्षात. मग हे जे आहे याची एक चेन तयार होते. म्हणजे जे मायक्रोमॉलिक्युल्स आहेत हे कसे असतात, पॉलिमरिक इन नेचर असतात. म्हणजे काय होणार आहे, एक लॉंग चेन तयार होणार आहे. म्हणजे काय, त्यांची पॉलिमरिक इन नेचरमध्ये. मग लक्षात आलं असेल तुमच्या मायक्रोमॉलिक्युल्स म्हणजे काय. मायक्रोमॉलिक्युल्स म्हणजे मी काय सांगितलं, जर आपण कार्बनचा जायंट मॉलिक्यूल तयार केला हंड्रेड्स आणि थाउजंड्स ऑफ ॲटम पासून, त्याला म्हणायचं मॅक्रोमॉलिक्यूल. आता तो जो मॅक्रोमॉलिक्यूल ज्या टाईपच्या कंपाऊंड पासून तयार झालेला आहे त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, पॉलिमर असं म्हणायचं. नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये काय सांगितलं, नेचरमध्ये जे मॅक्रोमॉलिक्युल सापडतात, फॉर एक्झाम्पल पॉलिसॅकराइड असतील, प्रोटीन्स असतील, न्यूक्लिक ॲसिड असतील, हे काय तर सपोर्टिंग प्लेयर आहेत लिव्हिंग वर्ल्डचे. आपल्याला त्याच्यापासून काय काय मिळतं, फूड मिळतं, क्लोथिंग मिळतं, शेल्टर मिळतं. त्याच्यानंतर जे आपल्या सेलमध्ये न्यूक्लिक ॲसिड असतं ते सुद्धा काय एक टाईपचा नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल आहे जो काय करतो, हेरिडिटी कॅरेक्टर काय करतो, कंट्रोल करतो. लक्षात. आणि लास्टमध्ये रबर हा जो आहे हा एक नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल आहे, खूप महत्त्वाचा. त्याच्यानंतर मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स याच्यामध्ये पाहिलं आपण रबर असेल, त्याच्यानंतर सिल्क असेल किंवा कॉटन असेल, यांना रिप्लेस करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये आपण जे मॅक्रोमॉलिक्यूल तयार केले, इन्व्हेंट केले, अल्टरनेटिव्हला काय रबर आणि सिल्कला अल्टरनेटिव्ह म्हणून जे मॅक्रोमॉलिक्यूल तयार केले त्याला काय म्हणायचं, मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल. आता लक्षात घ्या, आपण आता सगळे जे वापरतो शक्यतो ते सगळे मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूलचेच क्लॉथ्स वगैरे वापरतो. याच्यामध्ये पाहिलं आपण त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ असते सिमिलर कशासारखी, फायबरचे जे असतात, कशाचे, कॉटनचे असतील, वूलचे असतील किंवा सिल्कचे असतील. त्याच्यानंतर पाहिलं आपण इलॅस्टोमर जे आहे याच्यामध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी असते रबरसारखी, मग रबरला अल्टरनेटिव्ह आपण तो यूज करतो. आणि आता सगळ्यात जास्त जो मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल यूज केला जातो तो असतो प्लास्टिक. सगळ्यात जास्त यूज केलेला आहे. आपण प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तू काय करतो, यूज करतो. हे होते मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय, नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय, मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय. आता आपण मॅक्रोमॉलिक्यूल्स म्हणजे काय पाहिलं. आता पॉलिमर्स म्हणजे काय, मी सांगितलं तुम्हाला जो मॅक्रोमॉलिक्यूल असतो हा कशाने तयार होतो, एक रेग्युलर रिपिटेशन होतं स्मॉल युनिटचं. फॉर एक्झाम्पल दिलं मी इथं, जर पॉलिइथिलीन हा जर आपण मॅक्रोमॉलिक्यूल घेतला, याच्यामध्ये हा इथिलीन जो आहे हा काय होतो, सारखा रिपीट होतो. मग हा जो रिपीट होणारा जो युनिट आहे याला काय म्हणायचं, पॉलिमर असं म्हणायचं. म्हणजे लक्षात ठेवा पॉलिइथिलीनमध्ये जो स्मॉल युनिट काय होणार आहे, रिपीट होणार आहे. आता रिपीट कोण होतं, CH2 डबल बॉन्ड CH2, याच्यामधला हा जो डबल बॉन्ड आहे हा ब्रेक केला जातो, इकडे एक बॉन्ड तयार होतो, इकडे एक बॉन्ड. म्हणजे हा युनिट काय होणार आहे, सारखा रिपीट होणार आहे. आणि हाच युनिट रिपीट होऊन आपल्याला काय मिळणार आहे, एक मॅक्रोमॉलिक्यूल मिळणार आहे. म्हणजे हा जो युनिट रिपीट होतो मॅक्रोमॉलिक्यूलमध्ये त्याला काय म्हणायचं, पॉलिमर असं म्हणायचं. लक्षात घ्या, हे जे स्मॉल युनिट असतात रिपीट रेग्युलरली होतात, हे जे पॉलिमरचे यांना काय म्हणायचं, मोनोमर. एकाच टाईपचे जर झाले, एकाच टाईपचे पॉलिमर तयार होण्यासाठी काय झाले, एकाच टाईपचे जर काय झाले मॉलिक्यूल जे असतात ते जर रिपीट झाले त्यांना काय म्हणायचं, मोनोमर. द रिॲक्शन बाय विच मोनोमर मॉलिक्यूल आर कन्वर्टेड इंटू पॉलिमर. म्हणजे मोनोमर मॉलिक्यूल जे आहेत ते ज्यावेळेस कन्वर्ट होतात पॉलिमरमध्ये त्यांना काय म्हणायचं, ती जी रिॲक्शन असते, ज्या रिॲक्शनमुळे काय होतात, मोनोमर कन्वर्ट होतात कशामध्ये, पॉलिमर्समध्ये, त्या रिॲक्शनला म्हणायचं पॉलिमरायझेशन. पॉलिमर्स म्हणजे काय जो मॅक्रोमॉलिक्यूल फॉर्म तयार होतो, म्हणजे मॅक्रोमॉलिक्यूल तयार होतो कशामुळे तयार होतो, रेग्युलर रिपिटेशन ऑफ स्मॉल युनिट. या स्मॉल युनिटच्या रेग्युलर रिपिटेशनमुळे तयार झाला. मग हे जे स्मॉल युनिट आहे याला काय म्हणायचं, पॉलिमर असं म्हणायचं. त्याच्यानंतर हे स्मॉल युनिट जे रिपीट होतं रेग्युलरली ते फॉर्म अ पॉलिमर, तो काय तयार करतो, पॉलिमर तयार करतो, त्यालाच काय म्हणायचं, मोनोमर असं म्हणायचं. मग ज्या रिॲक्शनमध्ये किंवा ज्या रिॲक्शनमुळे मोनोमरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, पॉलिमरमध्ये होतं, त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, पॉलिमरायझेशन असं म्हणायचं. हे झालं पॉलिमर. त्याच्यानंतर पॉलिमरायझेशन. आता वन इम्पॉर्टंट मेथड ऑफ पॉलिमरायझेशन सांगितली टू मेक अ पॉलिमर्स,
याच्यामध्ये काय केलं जातं, जॉईनिंग अल्केन जे आहेत, आपण अल्किन पाहिले डबल बॉन्डचे आहेत इथं पाहिलं आपण, हे जे अल्किन आहेत हे अल्किन मोनोमर घेतले जातात आणि याच्यापासून काय केले जातात, पॉलिमर तयार केले जातात. फॉर एक्झाम्पल पहा, सिंथेसिस ऑफ पॉलिइथिलीन हेच एक्झाम्पल आहे. पॉलिइथिलीन हे सिंथेसिस करण्यासाठी याच्यामध्ये जो मोनोमर यूज केला जातो, मोनोमर तो कोणता असणार आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. आता हा झाला मोनोमर, लक्षात ठेवा. आता हा जो मोनोमर आहे या मोनोमरचं पॉलिमरमध्ये रूपांतर कसं होतं, तर हा जो CH2 जो आहे याच्यामधला डबल बॉन्ड ब्रेक होतो, एक बॉन्ड इथं राहतो, हा झाला CH2, इकडं हा बॉन्ड तयार झाला, हा जो आहे याला आपण म्हणणार आहे पॉलिमर. लक्षात ठेवा, हा काय होणार आहे, याच्यामध्ये रिपीट होणार आहे. आलं लक्षात, मी सांगितलं CH2 सिंगल बॉन्ड CH2 परत सिंगल बॉन्ड CH2, हा रिपीट होणार आहे. जो रिपीट होतो त्याला म्हणायचं पॉलिमर, आणि पॉलिमर ज्याच्यापासून तयार झाला आहे त्याला म्हणायचं मोनोमर. मग हा जो पॉलिमर आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि हे जे बॉन्ड आहेत N नंबर, म्हणजे आपण कितीही जोडू शकतो, याला म्हणायचं काय, पॉलिमर. आता हा पॉलिमर जो आहे हा पॉलिमर कशापासून तयार झाला आहे, CH2 डबल बॉन्ड CH2 पासून, मग त्याला काय म्हणायचं, मोनोमर असं म्हणायचं. ज्या रिॲक्शनमुळे मोनोमर कशामध्ये कन्वर्ट होतो, पॉलिमरमध्ये कन्वर्ट होतो, त्या रिॲक्शनला म्हणायचं पॉलिमरायझेशन. आता तुमच्या लक्षात आलं असेल पॉलिमर म्हणजे काय. पॉलिमर म्हणजे काय असतं, मॅक्रोमॉलिक्यूल तयार होण्यासाठी जो स्मॉल युनिट रिपीट होतो त्याला काय म्हणतो आपण, पॉलिमर म्हणतो. आता हा जो स्मॉल युनिट आहे, हा स्मॉल युनिट ज्या रिपिटेशन पासून तयार होतो, म्हणजे पहा आपण इथं काय घेतला, इथिलीन घेतला, इथिलीनचं काय झालं, इथिन घेतलाय, याचं काय झालं डबल बॉन्ड ब्रेक झाले. डबल बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर इतर 2 सिंगल बॉन्ड तयार झाले आणि हा काय होणार, युनिट रिपीट होणार आहे, इथं पॉलिमर तयार झालं. पण हा पॉलिमर ज्याच्यापासून तयार झाला त्याला काय म्हणतो आपण, मोनोमर असं म्हणतो. आणि ज्या रिॲक्शनने मोनोमरचं कन्व्हर्जन पॉलिमरमध्ये होतं त्याला काय म्हणायचं, पॉलिमरायझेशन रिॲक्शन असं म्हणायचं. आता नेक्स्ट पेजवरती चार्ट आहेत पहा, चार्टमध्ये आपल्याला मोनोमर, पॉलिमर आणि जे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत मॅनमेड ते सगळे दिलेले आहेत. आता पहा इथिलीन मोनोमर, इथं आपल्याला इथिलीन मोनोमर दाखवलेला आहे. आता या इथिलीन मोनोमरवरती आपण जर पॉलिमरायझेशन रिॲक्शन केली तर आपल्याला पॉलिइथिलीन मिळणार आहे. तर लक्षात ठेवा, हे जे इथिलीन आहे या इथिलीनपासून आपण काय मिळवलं, एक मॅक्रोमॉलिक्यूल मिळवला. आता याच्यामध्ये पहा सिंथेसिस ऑफ पॉलिइथिलीन ही प्रोसेस दिलेली पहा. मी काय सांगितलं तुम्हाला, हा जो डबल बॉन्ड असतो हा डबल बॉन्ड ब्रेक होतो, इकडे एक बॉन्ड तयार होतो, इकडे एक बॉन्ड तयार होतो आणि हे जे सगळे आहेत हे काय होतात, एकमेकाला कनेक्ट होतात. असे N नंबर, म्हणजे कितीही नंबर तुम्ही काय करू शकता, रिपीट करू शकता. आलं लक्षात, त्याला म्हणायचं पॉलिमर म्हणायचं. आणि ज्याच्यापासून तयार झाला, म्हणजे याच्यापासून जो पॉलिमर तयार झाला याला काय म्हणायचं, मोनोमर असं म्हणायचं. आता दिले पहा नेम ऑफ पॉलिमर, पहिला दिलाय पॉलिइथिलीन. आता याच्यामध्ये पहा जो कॉन्स्टिट्युएंट मोनोमर आहे तो कोणता आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. आलं लक्षात. आता याचा पॉलिमर कसा तयार होणार आहे, याच्यामधला जो हा एक बॉन्ड आहे, तुम्हाला जर विचारलं की मोनोमरचं काय करा, पॉलिमर तयार करा, तर याच्यामधला CC मधला एक बॉन्ड काय करायचा, ब्रेक करायचा आणि तो जो बॉन्ड आहे तो इतर ठिकाणी दाखवायचा, 2 ठिकाणी. तुम्ही पहा इथं CC मधला एक बॉन्ड काय केला, इथलचा जो बॉन्ड तो ब्रेक केला, ब्रेक करून इकडे एक बॉन्ड दाखवला, इकडे एक बॉन्ड दाखवला. आलं लक्षात. हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला पॉलिमरचा. यूज काय याचे, कॅरी बॅग तयार करण्यासाठी, स्पोर्टवेअर याच्यासाठी. त्याच्यानंतर पॉलिस्टरीन. आता पहा याच्यामध्ये जो मोनोमर यूज केला जातो तो असतो स्टरीन. आता इथं पहा CH2 डबल बॉन्ड CH2, मग आपण काय करणार आहे, हा एक डबल बॉन्ड आहे, हा ब्रेक करणार आहे, इकडे एक बॉन्ड दाखवणार आणि याला एक बॉन्ड दाखवणार. इथं तेच केले पहा, हा C हा काय CH5 हा इकडे दाखवला आहे पहा, त्याच्यानंतर CH. आलं लक्षात. त्याच्यानंतर पहा हा डबल बॉन्ड काय केला, तिथं डबल बॉन्ड होता, CH आणि CH2 मध्ये डबल बॉन्ड होता, हा ब्रेक केला, इकडे एक बॉन्ड दाखवला, इकडे एक बॉन्ड दाखवला. हे N नंबर जर आपण कनेक्ट केले तर आपल्याला काय मिळणार आहे, मायक्रोमॉलिक्यूल मिळणार आहे. युजेस काय आहे त्याचे, थर्मोकॉल आर्टिकल तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर पहा पॉलिव्हिनाइल क्लोराईड, PVC जे म्हणतो आपण, PVC पाईप वगैरे जे यूज करतो त्याच्यामध्ये जो मोनोमर असतो तो असतो पहा Cl सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. मग आपण काय करणार आहे, हा जो डबल बॉन्ड आहे हा ब्रेक करणार आहे, ब्रेक करून इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, तेच केलेले पहा. CH2 हा इथं दाखवलेला आहे, त्याच्यानंतर हा C, इथं Cl. आलं लक्षात, हा Cl. त्याच्यानंतर हा एक H डबल बॉन्ड, या दोघांमधला ब्रेक केला, इकडे एक बॉन्ड तयार झाला, इकडे एक बॉन्ड तयार झाला. आता हा कशासाठी यूज केला जातो, PVC पाईप तयार करण्यासाठी, डोअर मॅट्स असतील, ट्यूब असतील, बॅग्स असतील, हॉस्पिटल्सचे किट्स असतील ते बनवण्यासाठी तयार केला जातो, उपयोग केला जातो. त्याच्यानंतर पॉलीॲक्रिलोनायट्राइल. याच्यामध्ये पहा ॲक्रिलोनायट्राइल हा मोनोमर यूज केलेला आहे. याच्यामध्ये पण सिंपलमध्ये मी सांगितल्याप्रमाणे काय करणार आहे, हा CH2 आणि CH याच्यामधला जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड काय करणार आहे, ब्रेक करणार आहे आणि इथं सिंगल बॉन्ड तयार होणार आहे. हा झाला N नंबर. जर कनेक्ट केले तर आपल्याला काय मिळणार आहे, एक मायक्रो मॉलिक्यूल मिळणार आहे. विंटर क्लोथिंग किंवा ब्लँकेट्स तयार करण्यासाठी याचा यूज होतो. त्याच्यानंतर पहा टॅफ्लॉन. आता टॅफ्लॉनमध्ये टेट्राफ्ल्युरोइथिलीन हा काय केला जातो, मोनोमर यूज केला जातो. आता याचा पॉलिमर कसा तयार होतो पहा,
पॉलिमर तयार कसा करायचा लक्ष द्या. इथं C काय दाखवला आहे, F2 दाखवला आहे, म्हणजे इकडे एक F इकडे एक F, इथं डबल बॉन्ड असतो पहा. त्याच्यानंतर परत काय C, इकडे काय असतो F, इकडे काय F. आता हा झाला मोनोमर. आपल्याला याचा पॉलिमर तयार करायचा असेल तर याच्यामधला जो हा एक बॉन्ड जो आहे, हा एक बॉन्ड काय करायचा, ब्रेक करायचा, इकडे एक बॉन्ड दाखवायचा, इकडे एक बॉन्ड दाखवायचा, याला ब्रॅकेट टाकून N लिहायचा. हा झाला तुमचा पॉलिमर. म्हणजे सिंपल आहे. जो CC मधला जो डबल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन मधला जो डबल बॉन्ड असतो तो ब्रेक करायचा. आता याच्यामध्ये पहा पॉलीप्रोपायलिनमध्ये आपल्याला फॉर्म्युला काय दिला आहे मोनोमरचा, CH3 बरोबर. आपल्याला काय दिला आहे CH3. आपण सुरुवातीला हे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहेत ते काढून घ्यायचे. एक काय CH, म्हणजे मी काय काढला इथं CH काढला, हा डबल बॉन्ड. त्याच्यानंतर काय CH2, म्हणजे काय C, इकडे काय येणार आहे H, इकडे काय येणार आहे H. असं काढलं तरी चालेल. आणि याला काय कनेक्ट केलेलं आहे CH3. म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं कसं ड्रॉ करायचं. असं नाही ड्रॉ केलं, असं ड्रॉ केलं तरी चालतं. हा आपण बॉन्ड काय करणार आहे, ब्रेक करणार आहे. इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड ड्रॉ करायचा, याला ब्रॅकेट टाकायचा आणि N लिहायचा. हा झाला तुमचा पॉलिमर. तुम्हाला कन्वर्ट करायला विचारतात पॉलिमरचं मोनोमरमध्ये आणि मोनोमरचं पॉलिमरमध्ये. आता लक्षात घ्या, हे जे पॉलिमर आहेत हे आपण पॉलिमर पाहिले आत्ता टेबलमध्ये, हे सगळे पॉलिमर आहेत ते सिंगल मोनोमरच्या रिपिटेशनने बनलेले आहेत. आणि या पॉलिमरपासून आपण काय तयार करू शकतो, मॅक्रोमॉलिक्युल्स तयार करू शकतो. आता जर लक्षात घ्या सिंगल, आता या ठिकाणी आपण चार्टमध्ये सगळे जे पाहिले याच्यामध्ये सिंगल मोनोमर फक्त काय झाला आहे, रिपीट झाला आहे. सिंगलच मोनोमर रिपीट झाला आहे. त्याच्यामुळं ज्या पॉलिमरमध्ये सिंगल मोनोमर रिपीट होतो त्याला म्हणायचं होमो पॉलिमर असं म्हणायचं. एकच. आता इथं पहा CF2 डबल बॉन्ड CF2, हाच मोनोमर काय झाला आहे, रिपीट झाला. याच्यापेक्षा दुसरा काय आहे का याच्यामध्ये, या पॉलिमरमध्ये नाही आहे. मग ज्या पॉलिमरमध्ये एकच मोनोमर रिपीट झाला, पहा मोनोमर याला म्हणतात, पॉलिमर याला म्हणतात. या पॉलिमरमध्ये फक्त हाच मोनोमर काय होणार आहे, रिपीट होणार आहे. लक्षात आलं. मग अशा पॉलिमरला काय म्हणायचं, होमो पॉलिमर असं म्हणायचं. पण जर दुसऱ्या पॉलिमरमध्ये, म्हणजे काही पॉलिमरमध्ये काय असतात, एकापेक्षा जास्त मोनोमर काय होतात, रिपीट होतात, एकापेक्षा जास्त. आता इथे एक्झाम्पल दिलेलं नाही, एकापेक्षा जास्त जर मोनोमर रिपीट झाले तर त्यांना म्हणायचं कोपॉलिमर्स. एकच मोनोमर रिपीट झाला त्यांना होमो पॉलिमर्स असं म्हणायचं. एकापेक्षा जास्त मोनोमर रिपीट झाले त्याला म्हणायचं कोपॉलिमर. आता पेट हे जे आहे, पेट हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल काय आहे, कोपॉलिमरचं. आणि या चार्टमध्ये आपण जे सगळे पाहिले हे सगळे होमो पॉलिमरचे आहेत. आता पेटचा लॉंग फॉर्म पहा. पेट जो आहे हा पॉलीइथिलीन टरथॅलेटपासून तयार होतो. पहा पॉलीइथिलीन टरथॅलेटपासून तयार होतो. आणि हा कोण आहे, कोपॉलिमर. मग जर तुम्हाला कोपॉलिमरचं एक्झाम्पल सांगायचं असेल, हे नाही लिहिलं तरी चालेल, फक्त पेट लिहा. आणि जर तुम्हाला होमो पॉलिमरचं एक्झाम्पल सांगायचं असेल तर या चार्टमध्ये जे सगळे आपण एक्झाम्पल पाहिले ते असतात होमो पॉलिमरचे. लक्षात ठेवा, होमो पॉलिमर म्हणजे काय, एकच मोनोमर रिपीट होतो, सारखा सारखा रिपीट होणार आहे. लक्षात, त्याला काय म्हणायचं, होमो पॉलिमर. आणि एकापेक्षा जास्त जर मोनोमर रिपीट झाला तर त्याला म्हणायचं कोपॉलिमर. होमो पॉलिमरचं एक्झाम्पल इकडचं कोणतंही देऊ शकता, टॅफ्लॉन वगैरे कोणतंही, PVC वगैरे कोणतंही देऊ शकता. आणि त्याच्यानंतर कोपॉलिमरचं एक्झाम्पल काय देऊ शकता, पेट हे एक्झाम्पल देऊ शकता. आता पहा, जसे आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे तशा प्रॉपर्टीचा आपण स्ट्रक्चर तयार करतोय, मॅनमेड काय तयार करतोय, मॅक्रोमॉलिक्यूल तयार करतोय. आता नेक्स्ट पेजवर तुम्हाला विचारलेले आहेत पहा, नेक्स्ट पेजवरती की मोनोमरचं कन्वर्जन तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, पॉलिमरमध्ये, आणि पॉलिमरचं मोनोमरमध्ये, ते सुद्धा पाहूया. आता पहा, गेल्या चार्टमध्ये आपल्याला सगळे आपण जे तयार केले होते म्हणजे मॅनमेड पॉलिमर्स पाहिले आपण. आता या चार्टमध्ये तुम्हाला जे नॅचरल पॉलिमर्स आहेत ते नॅचरल पॉलिमर्स दिलेले आहेत. आता एक नंबर काय, पॉलिसॅकराइड्स. पहा, याच्यामध्ये मोनोमर कोण असतो, ग्लुकोज. ऑकरन्स कशामध्ये असतं, हे स्टार्चमध्ये. त्याच्यानंतर सेल्युलोज, याचा पण मोनोमर कोण आहे, ग्लुकोज. ऑकरन्स कशामध्ये असतो, झाडाचं लाकूड जे असतं त्याच्यामध्ये. म्हणजे आपण पाहिलं प्लांट सेलला जे सेल वॉल असतं त्या सेल वॉलमध्ये हे असतं. त्याच्यानंतर पहा, पॉलिमर कोण आहे, प्रोटीन. आता प्रोटीनमध्ये काय असतात, अल्फा ॲमिनो ॲसिड असतात. हा जो आहे याला अल्फा म्हणा, ए नका म्हणून, अल्फा ॲमिनो ॲसिड असतात. त्या ऑकरन्स कुठं असतो, आपल्या ज्या मसल्स असतात, हेअर असतं, एन्झाईम्स असतात, स्किन असतात त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असतात थोडक्यात. त्याच्यानंतर पहा, DNA. पॉलिमर नेक्स्ट कोणता आहे, DNA. DNAचा मोनोमर कोणता आहे, न्यूक्लिओटाईड. आलं लक्षात. त्यालाच आपण डिऑक्सिरायबोज फॉस्फेट असं सुद्धा म्हणतो. कशामध्ये असतं हे, क्रोमोझोम ऑफ ऑर्गॅनिझममध्ये असतं, जे क्रोमोझोम असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर RNA पहा, RNA आणि DNA आपण पाहिलेले व्यवस्थित. तर RNA पहा, RNA मोनोमर कोणता आहे, न्यूक्लिओटाईड. सेम, फक्त न्यूक्लिओटाईडचं नाव काय आहे, रायबोज फॉस्फेट आहे. कुठं कुठं सापडतो, न्यूक्लियस आणि जे सायटोप्लाझम आहे सेलचा त्याच्यामध्ये सापडतो. आणि लास्ट पहा, रबर. रबर हा जो आहे याचं पहा, आयसोप्रीन नावाचा काय असतो, मोनोमर असतो. त्याचा तुम्हाला
फॉर्म्युला दिला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता हा कशामध्ये सापडतो आपल्याला? लॅटेक्स ऑफ अ रबर ट्री. रबर ट्रीचा जो झाडाचा चिक असतो त्याच्यामध्ये हा सापडतो. हे होते नॅचरल पॉलिमर्स. मॅनमेड पॉलिमर्स याच्या अगोदरच्या टेबलमध्ये होते, हे झाले नॅचरल पॉलिमर्स. आता तुम्हाला पहा काय सांगितलं? स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ सम मोनोमर्स आर गिवन बिलो. राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ होमोपॉलिमर्स फॉर्म फ्रॉम देम. तुम्हाला काय दिला आहे? मोनोमरचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला आहे. आपल्याला काय करायचं आहे? होमोपॉलिमर तयार करायचं. आता मी सांगितलं सेम काय करणार आहे, जसं आहे तसं लिहून घ्यायचं. लक्षात घ्या, CH3 सिंगल बॉन्ड C, त्याच्यानंतर काय CH3 आणि इथं काय CH2. आता याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. मी काय सांगितलं? याच्यामधला एक बॉन्ड काय करायचा? ब्रेक करायचा. इथं डबल बॉन्ड होता, याच्यामधला एक बॉन्ड, इथं पहा हा डबल बॉन्ड होता, याच्यामधला एक बॉन्ड ब्रेक करणार. इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड ड्रॉ करायचा, याला ब्रॅकेट टाकायचा आणि ब्रॅकेटच्या खाली N लिहायचं. हा झाला तुमचा होमोपॉलिमर. फर्स्ट याचा आन्सर हे झालं. तसंच सेकंड याचा आन्सर कसं येणार आहे? सेम आहे पहा, इथं CH2 लिहून घ्या. C जे डबल बॉन्ड आहे ते सुरुवातीला लिहायचेच नाहीत, ड्रॉ करायचे नाहीत. CH3 त्याच्यानंतर काय येईल? CN. आता इथं डबल बॉन्डच्या ऐवजी एकच सिंगल बॉन्ड काढायचा. इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा, स्क्वेअर ब्रॅकेट टाकून N नंबर लिहायचा. हा झाला याचा होमोपॉलिमर. म्हणजे जर तुम्हाला काय करायचं असेल, मोनोमरचं पॉलिमरमध्ये रूपांतर करायचं असेल होमोपॉलिमरमध्ये, तर CC मधले म्हणजे कार्बन कार्बनमधले जे डबल बॉन्ड असतात, हे डबल बॉन्ड काय करणार? तुम्ही ब्रेक करणार आहे. इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड ड्रॉ करायचा, त्याला ब्रॅकेट टाकायचं. इथं जसं ब्रॅकेट टाकलाय स्क्वेअर ब्रॅकेट, तसं ब्रॅकेट टाकायचा आणि ब्रॅकेट टाकल्याच्या नंतर आपण काय करणार आहे? N नंबर लिहून टाकणार आहे. लक्षात? म्हणजे हे काय केलं आपण? जो मोनोमर आहे या मोनोमरचं रूपांतर कशामध्ये केलं? पॉलिमरमध्ये केलं. आता तुम्हाला पॉलिमरचं सुद्धा मोनोमरमध्ये करायला विचारतात. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. फ्रॉम द गिवन स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ पॉलिविनाइल ॲसिटेट दॅट इज युज्ड इन अ पेंट. पेंट आणि ग्लूजमध्ये हा यूज केला जातो. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? करस्पॉन्डिंग मोनोमरचा फॉर्म्युला डिड्यूस करायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आपण मोनोमरचं पॉलिमरमध्ये करताना C आणि C मधला म्हणजे कार्बन कार्बनमधला डबल बॉन्ड ब्रेक केला, तसंच पॉलिमरचं मोनोमरमध्ये कन्वर्ट करत असताना कार्बन कार्बनमध्ये हा जो इकडे एक बॉन्ड आहे जो कनेक्ट केलेला नाही, हे दोन्ही बॉन्ड काय करायचे? कॅन्सल करायचे आणि इथं काय करायचं? डबल बॉन्ड लिहून टाकायचं. म्हणजे पहा काय येईल? CH. इकडचा बॉन्ड काढायचं नाही, इथंच काय करणार आपण? डबल बॉन्ड देणार. या ठिकाणी डबल बॉन्ड देणार. पहा इथं काय येणार? C, त्याच्यानंतर काय येणार आहे? सिंगल बॉन्ड H, त्याच्यानंतर काय येईल? पहा नेक्स्ट सिंगल बॉन्ड O, C, डबल बॉन्ड O आणि CH3. हा झाला तुमचा मोनोमरचा फॉर्म्युला. फक्त लक्षात ठेवा, पॉलिमरचं मोनोमरमध्ये रूपांतर करत असताना हे जे दोन बॉन्ड आहेत, हे दोन बॉन्ड काय करायचे? कॅन्सल करायचे आणि इथं डबल बॉन्ड ड्रॉ करायचा. आणि मोनोमरचं पॉलिमरमध्ये कन्वर्ट करत असताना या ठिकाणी जो डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्डच ड्रॉ करायचा. एक बॉन्ड इकडं, एक बॉन्ड इकडं. इथं सुद्धा काय? डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड ड्रॉ करणार. एक बॉन्ड इकडं, एक बॉन्ड इकडं. याला काय करायचं? स्क्वेअर ब्रॅकेट आणि याच्यानंतर काय करणार? N. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मोनोमरचं पॉलिमरमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं आणि पॉलिमरचं मोनोमरमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं.